ऐक सर मग ऐक लयच गचपान केलं यांनी. आओ हा बोल ना. काय करताय तुम्ही? शेजारी बघ की गायन खाली किती घाण झाली आहे. गोळा करून टाकावं म्हणलं परत गायन पुढं. किती दिवस हेच करायचंय आता? 8 दिवस झाले की आता आलोय आपण इकडं. म्हणजे 8 दिवस झाले गावी येऊन आपल्याला. पुण्याला कधी जायचं? म्हणजे परत कामा म्हणते वय. हा मग काही इथंच राहायचंय. अरे मानसी मला वाटतं कामा नको वाटतं रे जावाला. काय बोलताय तुम्ही हे? नको वाटतं जायला म्हणा. पण का? काय प्रॉब्लेम आहे? अरे परवडतच नाही म्हणा तिथं. काय परवडत नाही? हो का? सगळं तर व्यवस्थित चालू आहे. अरे मग ठीक आहे तिथे जायचं तिथं 5,000 रुपये रूमला भाडं जातं. माझा पगार एवढसा हां त्यातून आपल्याला समजा एकत आणून खावं लागतं. घरून काही घेऊन जाता येत नाही. आपण तिकडे गेलो इकडे समजा पडीक पडत रान. अरे तुला तुम्ही म्हणलं ना मला तिथे जाऊन ही राहायला सुद्धा परवडाय पाहिजे ना म्हणजे. हे बघा मॅनेज करायचं म्हणलं ना माणूस कसा पण मॅनेज करतो. पण तुम्हाला मॅनेज करताच येत नाही ना सगळ्या गोष्टी. मला तू एक सांग पगार आहे किती? 16,000 रुपये. त्यातलं 5,000 तर रूम भाडत जाते. राहिलं किती? 11,000 रुपये. हां त्यातून तुझा मेकअपचा खर्च त्या 2,000चा जातोय. राहिलं किती? 9,000. आणि असं इकडे तिकडे मोबाईलचा रिचार्ज दोघांनाच 1,000 रुपयाच लागतोय महिन्याला. हां पण 2-2 भागतंय GB. ना सगळं काही. अरे किराण्याचा प्रश्न झाला तर आपण इकडून नेतोच ना तिकडं. अरे ती गोष्ट ठीक आहे पण वारंवार सारखंच घरच्यांना मागणं किंवा तुझ्या आपल्या माहेर का? तुझ्या माहेरी मागायचं मला नाही योग्य वाटत. हो एक तर घरी रान जो 7-8-9 एकर रान आहे. एवढं रान आपण तिकडे गेलं म्हातारीला तर काय एकटीला जमत नाही. मग ती समजा पडीक राहते या. मग तुमचं हे म्हणणं आहे का ते पडीक राहिलेलं तुम्हाला करायचंय ते? मग काय आता कोण करणार आहे मग असंही पडीक राहण्यापेक्षा. हे बघा तुम्ही मला फसवलंय. अरे फसवण्यासारखा काय प्रश्न येतोय? फसवण्यासारखं म्हणजे काय? लग्नाच्या अगोदर काय म्हटलं होतं तुम्ही? अरे मी म्हणलो होतो पण काय भागानाचं मी काय करू त्या गोष्टीला आता. काय हो, बाबा हो. किती पलटी खाऊ आहे तुम्ही. किती पलटी खाल्ली. मला म्हटलं होतं पुण्यात जाऊन राहू तिकडे सगळ्या गोष्टी करू गावाकडे यायचं नाही काही बरं नाही. ठीक आहे 8 पुणे. दिवस ठीक आहे आलेलं. अरे ऐक ना जर पुण्यासारखं तुला हिथं राहायला भेटलं तर काय प्रॉब्लेम आहे बरं? अहो कसं समजत नाही तुम्हाला? पुणा पुणा आहे हो. अरे पण पुण्यात गेलं काही राहतच नाही तर त्या पुण्याचा काय अर्थ आहे रे? अहो किती ऑप्शन आहेत. तुम्ही रिक्षा चालू शकता, ओला चालू शकता, परत तुम्ही साईड बिझनेस पण करू शकता. अहो छोटे छोटे बिझनेस टाकले ना ते पण मोठे होतात बिझनेस. तिथं इतकी गर्दी असती. अरे माणसाला एक काम करणं ठीक आहे 2-2, 3-3 काम कसं करणार आहे? हां समजा मी आज समजा तू म्हणते रिक्षाचं मग ओलावर गेलो कुठं काय म्हणते तसल्या कंपनीत गेलो इकडं नाईट ड्युटी केली परत तिकडे डेला हटलो मग तुला टाईम कधी देणार मी? हां मी काय म्हणते का तुम्हाला की मला टाइम हवाय असं सगळ्या अरे गोष्टी? प्रत्येक गोष्टीला तीच नाही होत की आपण किंवा प्रत्येक गोष्टीला निघत का पैशाच्या हात तोलावा. अहो पण माणसाला आठवड्यातून 1 दिवस माझ्यासाठी सुट्टी घेतली ना तेवढी बाद झाली मला. पण मला काय नका सांगू पुण्यामध्ये जायचं म्हणजे जायचं. अहो विचार करा ना पुढे जाऊन आपल्याला पोरं बाळ झाले तर मग त्यांच्या शिक्षणासाठी तिथं चांगलं आहे ना पुण्यामध्ये. आता गावाकडे बी शिक्षण चांगले आहेत असं नाही विषय की गावाकडे नाही. गावाकडे पण शिक्षणात चांगले येतं. मला एक वाटतंय तू काही जरी म्हणली तरी मला आहे नाही मला रान माझं पडून द्यायचं नाही. म्हणजे माझा निर्णय पक्का आहे. तुला काय वाटेल ती वाटेल मी गावाकडे राहणार म्हणजे राहणार. अच्छा म्हणजे नोकरी काय फक्त माझ्यासोबत लग्न करायलाच केली होती काय फक्त? तुला असं वाटतंय ना तर तसं समज मी तुला काय बोलणार मी नाही. हा वाटतंय ना तुला मी तुझ्या नोकरी लग्नापूर्वी नोकरी केली ती तसं समज काय करायचं ती कर. फक्त काय मी बोलताय तुम्ही? तुम्हाला लाज वाटली पाहिजे खरं. मी अरे सोडून दिली लाज डायरेक्ट वड्याला दिली सोडून. बस काय येतात तालुके करून येत नाही ना वड्याला दिली सोडून काय करशील तू? ठीक आहे तुम्ही लाज सोडली ना मग मी पण लाज सोडली. मला नाही राहायचं. तुम्ही मला पुन्हा नेत नाही ना? ओके तसले धमक्या पोकळ धमक्या मला नको देऊ. पोकळ धमक्या नाही हा. या. खरे धमक्यात मला इथं राहायचंच नाही. मी चालले अरे माहेरी. मनानीची 2 दिवसात घरी. काय मनाने बिनाने येत नसते. तुझी नाटक आहेत ना ती तात्पुरतं मला 5 महिन्यात काढल्यात तुझी नाटकं समजते. बरोबर आहे ना. 5 महिनेच झाले लग्न होऊन केलं कसं रंग दाखवायला नाही सुरुवात केली नाही तुम्ही? मी नाही तू दाखविलं तर रंग. तुम्ही मला खरं तर राहायचंच नाही इथं. मग चालले आता टाकीन ठोका मग एक याची बै तुले तू हे सका नाटक काय करते या ते फोटो काढ का आता ही काय नखर लगेच. नखरे नाही इथं हे. मग काय आता ही बॅग भरायचं कुठं निघाली? तुम्हाला म्हणलं होतं ना मी जोपर्यंत तुम्ही तिकडे नेत नाही मला तिकडे शहराकडे. अरे तेवढ्याच गोष्टी वाटलं राहशील तुला. हा ती गोष्ट सोडून तुला दुसरं सुचत नाही का गडाव डोक्यात? नाही सुचत. बरं एक कर तिकडे तुला काम नाही करायची इच्छा ही मान्य आहे. ठीक आहे तू रानातली कामं करू नको काही करू नको फक्त एक तर काम करशील ना शेतामध्ये जाऊन जी माणसं कामाला येतात त्यांच्या मागं काम करून तर घे ना मालकीन होऊन तिथं. काय नाही मला मालकीन बिलकीन नाही व्हायचंय. मला शहराकडेच जायचंय. आणि तसं तुम्ही बोलला होता ना मला आपण तिकडंच सेटल होऊ सगळ्या गोष्टी तिकडंच करू.
का? मग ही शेती आपली पडीक पडन लागा तुला एवढं बी कळणार चांगलं 4 शब्द पडून द्या ना सांगतोय. पडून द्या. अरे हो मानसी तू तिथं बी काय करायची नाही की स्वयंपाक करीत होती बरोबर ना हो इथं काय कर तू नाही का स्वयंपाक करीचा आपला ह्या फरशीच्या खाली उतरूच नको मग तर बस ना काहीच प्रॉब्लेम नाही तुझा. तुम्हाला काय मी काही एडी दिसते का? हा का काही काय बोलता? तुला मी डायरेक्ट म्हणतोय ना तू घरातून बाहेरच निघू नको फक्त स्वयंपाक करून मला खायला घालीच जा. हे बघा खूप झालाय तुमच्या फालतू या गोष्टी बरं का. मला नाही राहायचं इथं मी चालले निघून. अरे हे झालं फालतू तुमचं. माणसं अरे फालतू काय येता वा मी फालतू चांगले काय? हा? अहो सोडा माझा हात. जर तुमचा निर्णय चेंज होत असेल ना तर मला ठेवा इथं. माणसे एवढ्या बारीक बारीक गोष्टी नाही रागत जावं का. बारी बारी गोष्टीवरती गोष्टीच अशा मोठ्या करतात वचन बिचन करतात आणि सगळे हे करतात तुम्ही. तुला जी वचन दिलेत ना ती सुद्धा ती पूर्ण करतोय मी. काय पूर्ण करता? ढेकळं पूर्ण करता का? पुण्याला जाऊ म्हणलं होतं आणि इथं आणलं गावात मला इथं. चल राहायचंच नाही मला तुमच्या पैशी. मानसी आईला अवघड आहे गड्या आता.